सर्व सांगलीकरांना नमस्कार। येणाऱ्या गणेशोत्सवासाठी महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहेत। महानगरपालिकेच्या तर्फेने बरेच एरियाजमध्ये पॅचवर्कचं काम चालू झालेलं आहे। जवळपास 38 ठिकाणी पॅचवर्कचं काम पूर्ण झालेलं आहे आणि 20 ठिकाणचं पॅचवर्कचं काम चालू आहे, जे पण आम्ही 2-3 दिवसात कंप्लीट करणार। त्याच्यासोबतच महानगरपालिका 53 ठिकाणी कृत्रिम कुंडचे अरेंजमेंट करणार आहे। त्याच्यासोबतच मूर्ती दान केंद्र 25 ठिकाणी आणि निर्माल्य कुंड 28 ठिकाणी असणार आहे। ह्या मिळून महानगरपालिकेच्या तर्फे 63 ठिकाणी टोटल 252 कर्मचाऱ्यांची 2 शिफ्टमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे, जेणेकरून गणेश भक्तांना गैरसोय होऊ नये। त्याच्यासोबतच गणेश मंडळला मंडपची परवानगी 1 खिडकी योजनामधून देण्यात येत आहे। आपला महानगरपालिकेचा स्टाफ आणि पोलीस प्रशासन मिळून एकच वेळी गणेशोत्सवासाठी परवानगी वगैरे देत आहे। त्याच्यासोबतच महानगरपालिकेचे बागा विभागने जे काही वाहतुकीवर किंवा रोडवर अडथळा करणारे फांदे आहेत त्याला पण काढून टाकण्यात आलेलं आहे। जवळपास 36 रोडवर फांदे वगैरे क्लिअर करण्यात आलेले आहे। बाकी रोडवर पण फांदे वगैरेचं कापण्याचे काम वगैरे सुरू आहे। त्याच्यासोबतच विद्युत व्यवस्थामध्ये सर्व महत्त्वाचे ठिकाण सरकारी घाट सांगली, विष्णू घाट, मिरजमध्ये कृष्णा घाट किंवा गणेश तलाव हे सर्व ठिकाणी महानगरपालिकेतर्फे लाईटची अरेंजमेंट करण्यात आलेली आहे। त्याच्यासोबतच जवळपास 30 ते 35 CCTV कॅमेरा महानगरपालिका पुढच्या काही दिवसात बसवणार। त्याच्यासोबतच कमानी व पोस्टर्सच्या बाबतीत महानगरपालिका पोलीस NOC घेऊनच कमानी व पोस्टर्सची परवानगी देणार। आणि त्याच्यानंतर वैद्यकीय पथकच्या बाबतीत जवळपास एकूण 14 वैद्यकीय पथक महानगरपालिकामध्ये पूर्ण वेळी तैनात असणार आहे। त्याच्यासोबतच 5 ॲम्ब्युलन्स महानगरपालिकाने स्टँड बायवर ठेवलेला आहे। अग्निशमन व्यवस्थामध्ये सर्व महत्त्वाचे ठिकाण, सर्व घाटांवर आणि सर्व गर्दीच्या ठिकाणी आम्ही अग्निशमनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ह्याच्यासोबतच महानगरपालिकाचे सर्व अग्निशमन केंद्र 24 तास चालू असणार आहे, ह्याची पण आम्ही खात्री करतो आहे। महानगरपालिकेच्या तर्फेने सर्व तयारी झालेली आहे आणि काही तयारी होत आहे। सर्व गणेश भक्तांना मी निवेदन करू, महानगरपालिकाचे नियम पाळून जे काही आपल्याला करायचे आहे नियमात करा आणि महानगरपालिकेला सहयोग करा आणि गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करा। धन्यवाद। सँक्शन झाल्यानंतर त्याची प्रिंट आउट करून आम्ही आमच्या रिपॉर्टवर ठेवणार। हे कामावर डिपेंड करतं की कुठल्या डिपार्टमेंटचे काम आहे, परंतु सध्या काय होतं कोणा डिपार्टमेंटकडे किती दिवस फाईल राहिले हेच कळत नाही। कळत तरी पण ते सांगतात आम्ही पाठवलं होतं परंतु तिथे पोहोचलं नाही। असं याचं ऑनलाईन होतं, म्हणजे माझा डॅशबोर्डला रेझ्युमेशन डॅशबोर्ड दिसणार अकाउंटमध्ये किती दिवस फाईल होता ते पण आम्ही हँडओव्हर करू, परंतु नवीन फाईल जे काही सँक्शनसाठी येणार ते सगळे आम्ही ऑनलाईन देणार। ज्यांनी फाईल सबमिट करावी आता परवाना पाहिजे, मी पण ऑनलाईन परवाना याच्यामध्ये महानगरपालिकेने 43 सर्व्हिसेस ऑलरेडी ऑनलाईन केल्या आहेत। म्हणजे ते तुम्ही सेतू केंद्रात जाऊन किंवा घरी बसून पण ते सर्व्हिससाठी ऑनलाईन अप्लाय करू शकतो, परंतु जर तुम्हाला काही प्रमाणात ऑफलाईन पाहिजे ॲप्लिकेशन तुम्ही ऑफलाईन सबमिट करू शकतो, परंतु त्याचे फाईल ऑनलाईन दिला पाहिजे। बाकीच्या विभागांचं कसं असतं, सगळे विभागाचे ऑनलाईन करायचे, म्हणजे माझ्याकडे किंवा रजिस्टरकडे जे काही फाईल येणार आहेत ते सगळे आमचा प्रयत्न असे आहे की 100% फाईल आम्ही ऑनलाईन करू। काही परिस्थितीमध्ये जर फाईल जास्त मोठी आहे तर त्याला ऑफलाईन परवानगी देऊ शकतो। कोणी अप्लाय केला, समजा माझा बिल्डिंगसाठी मी ॲप्लिकेशन सबमिट केलं तर मी बघू शकतो की कोणाची टेबलावर कोणाच्या डॅशबोर्डवरती फाईल कलमित आहे। तर BPMS मुळे बांधकामचं सर्व परमिशन्स ऑनलाईनच देतो आम्ही। कुठलेही बांधकामामध्ये फाईल्स ऑफलाईन बांधकाम परवान्यासाठी फिरत नाही, परंतु महानगरपालिकामध्ये जे आंतरिक फाईल फिरतात परमिशनसाठी, सँक्शनसाठी, मंजुरीसाठी, परिपत्रक असेल हे सगळे पण ऑनलाईन